पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। अजून घे उर्मी। अगं आई आता पोट फुटेल माझं। फुटेल कशाने? 2 गुलाबजाम सुद्धा अजून संपले नाहीये तुझे। मग काय? अजून घे। आणि उर्मी उद्या ना तुला आवडते तशी कढी करते छान। हा अगं आई अजून हे खाणं संपलं नाही तोवरच तू उद्याच्या खाण्याची प्लॅनिंग सुरू केलीस। अगं उद्या संध्याकाळी पावभाजी खायला बाहेर जाऊया आजी। हा आणि हो मला सांग आपण शॉपिंगला कधी जायचं? उद्या जायचं? अगं काही ऑफिस वगैरे नाहीये का तुला? नाही, सुट्टी घेतली मी। ऑफिस मध्ये सांगून टाकलं माझी मुलगी पहिल्यांदा येते लग्नानंतर, मी येणार नाही ऑफिसला। हे आणि अगं माझ्या मैत्रिणी पण येणार आहेत तुला भेटायला उर्मी। आणि हो उर्मी तुझ्या पार्लरवालीला सुद्धा सांगितलंय हा, म्हटलं एक चक्कर टाक घरी। झालं का तुमचं पाल्हाळ बोलून सगळं झालं? अरे विद्या तू काही जेवलाच नाहीयेस? नाहीये, मला भूक नाहीये। अरे विद्याधर असं काय म्हणतोस? आई मला आधी उर्मीशी बोलायचंय। अरे मग बोल की, पण तेवढ्यासाठी खाण्यावर राग नको काढू, खाता खाता बोल। मरू दे ग, ते खाणं काही माझ्याकरता महत्वाचं नाहीये। काय झालं बाबा, काही सिरियस आहे का? ते तुझ्याशी बोललं की कळेल। म्हणजे? मला सांग तुझ्या सासरकडचे कसे आहेत सगळे? छान आहे का? काय झालं? वासू नीट वागतो? उत्तम वागतो। अरे अरे मग सोडायला का नाही आला तो? कारण काम आहे त्याला, जबाबदारी आहे त्याच्यावर। बायको ही जबाबदारी नाही? अरे मीच म्हटलं त्याला की तू लाख म्हणशील, त्याला नको कळायला। म्हणजे आपली बायको पहिल्यांदा चालली आहे, तिला आपण सोडायला जायला पाहिजे। हे बघ मला असं काही वाटत नाही। यावरनच कन्सर्न कळतो। काय त्याला म्हणजे काय काम होतं तिकडे की तुला सोडायला येणं हे त्याला जमलं नाही? ट्रान्सलेशनच काम करतोय ना, मग गाडीत बसून करता आलं असतं किंवा अगदी इथे येऊन केलं असतं त्यांनी। की तू मागत नाहीस म्हणून तो किंमत देतच नाहीये तुला। अरे विद्याधर नंतर बोल ना, आताच ती आली आहे ना। आई मी काही तिच्यावर आल्या आल्या प्रश्नांची सरबत्ती केलेली नाहीये। तुमचं हे पाल्हाळ संपेपर्यंत थांबलोय मी। पण वासून हे तिला एकटीला जे पाठवलंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये। नाही म्हणजे माझी मुलगी काय एकटा प्रवास करू शकत नाही किंवा एक रीत आहे म्हणून नाही, पण हे एक अगत्य असतं ग। का वागला असं तो तिच्याशी? मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत। आणि मला कळलेल्या गोष्टींचा खरे खोटेपणा तोही मला तपासून पाहायचा आहे। नंदिनी अगं बोल बाळा काहीतरी। तू काही बोलली नाहीस तर तुझ्या मनातलं कळायला मी अंतर्ज्ञानी आहे का? बोल तिचं काय? मला वाटतं तुम्ही मला परत नेऊन सोडा दादा घरी। घरी? तुझं घर कुठे आहे बाळा आता? घर मालकांनी केव्हाच ताबा घेतला त्याचा, आणि तसंही मनोहररावांच्या नंतर तू आमची जबाबदारी आहेस। हे तुझंच घर आहे। मी तुला सांगितलंय ना, सुनेच्या मानानं नाही राहता आलं तुला इथे तर मुलीच्या हक्कानं राहा तू इथे या घरात। बोल बोल, तुझ्या मनात काहीतरी आहे, बोल, कसलाही संकोच न करता बोल। तुम्ही माझ्यामुळे तिच्यावर चिडायला नको होतं। मी तुझ्यामुळे नाही बाळा, मी तिच्यामुळेच तिच्यावर चिडलो। आता ती याचा राग काढेल माझ्यावर, म्हणजे तिला नकोय मी या घरात दादा। पण यावर माझं म्हणणं मी स्पष्ट सांगितलेलं आहे। तसं नाही,
पण आमचा रोज संबंध येणार ना. नाही, मला नाही वाटत. मी एवढं स्पष्ट सांगितल्यावरही ती परत तुझ्याशी तसं काही बोलेल. पण कसं आहे ना दादा, आपल्या माईना खूप भोळ्या आहेत. त्यांना मुळे कोणाचाच राग येत नाही. या जगातल्याच नाही येत ते असं मला वाटतं. देवीच साक्षात. त्यांना सगळ्यांकडे प्रेमानेच बघता येतं. हो, माहितीये मला. खूप सरळ स्वभाव आहे तिचा. आणि जिजीही तशाच. पण खरं सांगू का, या घरातली सगळी माणसं चांगुलपणाच्या एकाच साच्यातून बाहेर पडली असं वाटतं. नाही, मला तुझा मुद्दा नाही कळला. माफ करा दादा, लहान तोंडी मोठा घास घेते. हे मी कोणापुढे बोलत नाही, कारण सगळ्यांना वाटेल माझं लग्न मोडलं म्हणून मी डूब धरू नये. पण तसं काही नाहीये. माझं विधिलिखित हेच असेल तर तसंच होईल. देवानी दिलंय त्यापेक्षा जास्त मला मिळणार नाही, आणि नशिबात होतं तसं झालं म्हणायचं. कोणावर रागवण्यात काय अर्थ आहे? आणि रडून तरी काय साध्य होणार आहे? बाबा वरून बघतायत, माझ्यासाठी काहीतरी चांगलंच ठरवतील ते. जिवंतपणे नाही ठरवू शकले, पण मेल्यावर तरी ठरवतील. नाही ग पुरी, तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी जिवंतपणे चांगलंच ठरवलं होतं. त्यांचा काही दोष नाही. दोष असलाच तर तो माझा आहे. तेव्हा तुझ्या बाबतीत जे काही घडलं त्यासाठी तुझ्या वडिलांबद्दल किंचितही मनात किंतु ठेवू नकोस. तो पुण्यात्मा बिचारा तुझ्यासाठी भलंच करू इच्छित होता. मीच दिलेला शब्द पाळू शकलो नाही. तुझा खरा अपराधी मी आहे. नाही हो दादा, तुम्ही तरी काय करणार? जे केलंय ते त्या उर्मीने केलंय, आणि मुद्दाम केलंय. त्यात तिलाही दोष देत नाही मी. आपलंच नाणं खोटं निघालं, त्यात लोकाच्या पुरीला दोष देण्यात काय अर्थ आहे? पण ती महापाताळ यंत्री आहे. तुम्ही राग मानू नका. तिला वाईट वाटू नये म्हणून मी तिच्या समोर बोलले नाही. पण तिला असं वाटतं मी इथे का राहते, माझा काय संबंध? तसं असेल तर तिला समजेल अशा भाषेत पुन्हा एकदा मला तिच्याशी बोलावं लागेल. मला वाईट काय वाटतं माहितीये का दादा? ती माझी सतत बरोबरी करते. मी स्वयंपाकघरात गेले की तीही येते. मी जे करते तेच तिला करायचं असतं. आणि माईंची पंचायत होते. माईंना तिला दुखवणं जमत नाही ना मला काही सांगणं. पण मग आता मीच स्वयंपाकघरात जाणं बंद केलंय. ती स्वतःला म्हणते की ती या घराची मालकीण आहे. अगं बाई, आहेस तू मालकीण. मी काय माई दादांच्या प्रेमासाठी त्यांच्या आश्रयाला आहे. ते जा म्हणाले की मी जाणार या घरातून. अरे पण मी एकदा सांगितलेलं आहे, ज्यांना तू या घरात नको आहेस त्यांनी हे घर सोडावं. वासू, तुला खरंच असं वाटतं का रे? उर्मी असं बोलली नसेल. माई, मला तशी खात्री आहे. मी उर्मीला खूप चांगलं ओळखतो. म्हणजे तिचं दिसणं, तिची हुशारी, यापेक्षा तिचं माणसं जोडण्याचा स्वभाव, यामुळे मी तिच्या प्रेमात पडलो. अगं, तिचा तिरस्कार करणाऱ्या लोकांना सुद्धा ती तिच्या प्रेमानंच जिंकते. सगळ्यांना धरून ठेवते ती. तिला ना सगळ्यांमधलं चांगलंच दिसतं. माणुसकी असलेली मुलगी आहे ती. तुला माहितीये, नंदिनीशी माझं लग्न मोडलं याबद्दल तिला स्वतःला अपराधी वाटतं. मी तिला म्हणालो होतो की आपण नको राहायला इथे, पुण्याला जाऊयात. त्यावर ती मला काय म्हणाली माहितीये? आपल्याला तोडून जायचं नाहीये, आधी सगळं जोडूया आणि मग आनंदानं निरोप घेऊया. म्हणाली होती, जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी तू तुझ्या माईदादांशी आणि मी माझ्या आई बाबांशी जोडलेले राहिले पाहिजे. माई, अगं शहरात वाढलेली मुलगी आहे ती. तिच्यासाठी खेड्यात राहणं हे सोपं वाटतं का तुला? पण तिने एका शब्दानंही कधी तक्रार केली नाही. आपलं घर जसं आहे तसं तिने स्वतःला बदललं. मला ती वाटतेच रे चांगली. म्हणजे तिचा चांगुलपणा जाणवतो. पण तुला माहितीये ना, नंदिनीच्या बाबतीत हे जर आता हळवे झालेत. म्हणजे अपराधी वाटतंय त्यांना. अगं, म्हणून ती जे काय बोलते ते सगळं खरं आहे असा अर्थ होतो का त्याचा? मला हे कळत नाही की नंदिनी असं का वागेल. तिचं मला माहिती नाही, पण मी एवढं नक्की सांगू शकतो की उर्मी असं कधीच बोलू शकणार नाही. अगं, जी मुलगी नंदिनीसाठी स्वतः स्थळ बघू का
असा विचार करते ती तिला घराबाहेर असं कसं सांगेल? अरे पण नंदिनीनं शपथ घेतली आहे. माई शपथ तर उर्मीने सुद्धा घेतलीये. तिचे आई बाबा तर जिवंत आहेत. म्हणूनच नंदिनीच्या खरेपणाबद्दल माझ्याही मनात आता चलबिचल व्हायला लागलेली आहे. माई मला सांग, आपण नंदिनीला किती वर्षांपासून ओळखतोय? म्हणजे ती तशी चांगली असेलही, पण तिच्या मनाविरुद्ध काहीही घडलेलं तिला आवडत नाही हे आपल्याला माहिती आहे. मला अजूनही आठवते, जिजीला आवडलेली बाहुली तिला हवी होती. ती तिला मिळाली नाही म्हणून ती दादांकडे गेली, त्यांना उलट सुलट सांगितलं. आणि त्यानंतर दादा केवढे चिडले होते जिजीवर. दादा कितीतरी दिवस जिजीशी बोलत नव्हते. शेवटी तुझ्या मध्यस्थीनंतर जिजीनं दादांची माफी मागितली आणि त्यानंतर सगळं ठीक झालं. आणि शेवटी ती बाहुली नंदिनीलाच मिळाली. तिचं हे असं आहे, अगं ती काहीही उलट सुलट कोणालाही सांगत असते. बालिश आहे ती, तिच्यात मॅच्युरिटी नाहीये. पण हे सगळं लहानपणचं रे. मोठं होऊन सुद्धा तिच्यात फार काही फरक पडलाय असं मला वाटत नाही. बरं आता तिचे आई वडील नाही आहेत म्हणून तिने दुसऱ्यांवर खोटे आरोप करायचे का? मला हे लक्षात येत नाहीये की नंदिनी असं का करेल. कुणावर विश्वास ठेवावा तेच कळत नाहीये. माई, आता मी तुझी शपथ घेऊन सांगतो, उर्मी असं काहीही बोललेली नाहीये. तुझी खोटी शपथ मी आयुष्यात कधी घेईन असं वाटतं तुला? बोल रे, काय बोलायचं होतं तुला? अरे बाबा, काय झालंय तुला? असं एवढा टेन्स्ड काय आहेस? काय कुठे काय? अरे काय तू, चेहरा बघ तुझा परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यासारखा झालाय. मला सांग ना रे, एवढं कसलं टेन्शन आहे तुला? मला कसलंही टेन्शन नाही. नाही ग, आहे याला टेन्शन. बोललीस? मला वाटलंच होतं. अजूनपर्यंत हिनं तोंड कसं नाही उघडलं. बायको आहेस का वैरीण आहेस? अरे अरे आहे तर आहे, लपवायचं काय त्याच्यात एवढं विद्याधर? मी माझ्याच घरात आहे ना, एको आलाच पाहिजे. बरं ते सगळं जाऊ दे आता. मला हे कळलंय की तुला टेन्शन आहे, फक्त ते कसलं आहे ते सांग मला. हा, तू येताना साडी नेसलीस ती? हो. त्या घरात तुला साडी नेसायची सक्ती केली जाते का? नाही बाबा, मग का नेसतेस तू? कारण मला आवडायला लागलंय रे. आधी कधी आवडली नाही ती? हो, कारण आत्ता आवडू लागली साडी नेसायला. त्यात काय आवडण्यासारखं? अरे विद्याधर, तू तर बिनबुडाचे प्रश्न विचारायला लागलायस. अरे विद्या, लग्न झालंय तिचं, रोमॅन्टिक असतं ते, वाटत असेल ना तिला. तुम्ही थांबा जरा. उर्मी मला सांग, तुला मी जेव्हा जेव्हा फोन केलाय तू स्वयंपाकघरात होतीस. अरे असं काही नाहीये बाबा, मी बऱ्याचदा बेडरूम मध्ये पण असते. नाही उर्मी, तू स्वयंपाकघरात होतीस आणि तुझा फोन बेडरूम मध्ये होता. ते तुला स्वयंपाक करायला लावतात का उर्मी? अरे काहीतरीच काय बाबा, मला का करायला लावतील ते स्वयंपाक? त्यांच्या घरात 3-3, 4-4 सुगरणी आहेत, मला असं काही का करायला लावतील ते? हा, आणि मुळात मला जमायला हवं ना. त्यांच्या घरी सगळ्यांना सगळं माईंच्या हातचं लागतं. अगदी कुमुद वहिनींनी काहीही केलेलं चालत नाही. अरे वासूला तर चहा पण माईंच्या हातचा लागतो रे. मग मला कशाला कोणी काही करायला देते? माझी कितीही हौस असली तरी. आणि काय बनवतात माहितीये माझे जेवण? त्यांच्या त्या सगळ्या जुन्या जुन्या रेसिपीज. कधी कधी वाटतं स्वयंपाकाची परंपरा जपायला म्हणून तरी त्यांच्याकडून शिकून घ्यावं. काय शिकायची काय गरज आहे? डॉक्युमेंटेशन करून ठेवायचं, झालं.
ज्याला हाऊस असेल तो वाचेल आणि करेल नंतर. तू तुझा वेळ कशाला वाया घालवायला हवाय त्यात? विद्याधर, काहीतरी चांगलं शिकणं म्हणजे वेळ वाया घालवणं नाहीये बरं का. आणि तिला वाटतंय ना तर शिकू दे ना. उर्मी चल, आपण माझ्या खोलीत जाऊन बोलूया. चल. हे असू दे रे बाबा, त्यांना त्यांची मतं व्यक्त करावीशी वाटतायत त्या करताय. उर्मी, मतं वगैरे काही नाहीयेत, त्यांना माझ्या विरुद्ध बोलायचंय ना, म्हणून चाललंय हे. म्हणजे आता तुझं काही चुकलं तर ते सुधारायचं पण नाही की काय आम्ही? हा, मी आयुष्यात न सुधारता येण्यासारख्या 2च मोठ्या चुका केल्यात. एक हिच्या पोटी जन्म आणि एक हिच्याशी लग्न. झालं याचं सुरू. नाहीतर काय, तुझं झालंय का बोलून तिच्याशी? आता शेवटचा प्रश्न. 17 तारखेला जेव्हा तुझं लग्न झालं तेव्हा त्याचा साखरपुडा तिकडे ठरला होता म्हणे, खरे का हे? सगळ्याबद्दलच. म्हणजे परवा मी तिला सांगितलं की माझी आई लहानपणी वारली, तर तिला ते खोटं वाटलं. यात खोटं वाटण्यासारखं काय आहे? तिला वाटतं मी सहानुभूती मिळवण्यासाठी असं करते. मी या घरात वाढली आहे हे पण खोटं वाटलं तिला. पण हे का खोटं वाटावं तिला? ह्या घराला मी तिच्या आधीपासून ओळखते असं दाखवायचंय मला, असं वाटलं तिला. तिचं डोकं तिरपांगडच चालतं, सरळ साधा विचार करतच नाही ती. आता ती मला म्हणाली तू जा या घरातून, ते खरं आहे. त्यासाठी मी बाबांची शपथ घेतली तर त्याचाही तिला जाच. म्हणजे ती म्हणते नंदिनी शपथ घेऊ शकते तर मीही माझ्या बाबांची खोटी शपथ घेऊ शकते, त्यात काय एवढं? मुळात ती असं काही मानत नाही. यामुळे तिच्यासाठी शपथ घेणं ही तोंडाची वाफ आहे. ती दौडायला काय जातं? पण त्या वेडीला हे कळत नाहीये माझ्यासाठी शपथ म्हणजे सगळं काही आहे. मी खोटी शपथ घेतली तर नरकात पडीन आणि माझ्या बाबांना पण मुक्ती मिळणार नाही. शहरात वाढलेल्या मुली दादा, त्यांना याचं काही नसतं. तिला शपथ घेणं म्हणजे गंमतच वाटते. माझं काही नाही हो, पण चुकून का होईना तिच्याकडून तिच्या बाबांची खोटी शपथ घेतली जाऊ नये असं वाटतं. हे पाप तिच्या माथी लागेल पण त्याचा त्रास त्यांना जास्ती होईल. एकदा वडील गमावल्यावर त्यांची किंमत कळते, नंतर ते परत येऊ नाही शकत. मी माझे वडील गमावलेत, पण ते दुःख देव करो आणि दुसऱ्याच्या कोणाच्याही वाट्याला येऊ नये असं वाटतं मला. माझ्या मनात तिच्याविषयी काही राग नाही. बोलली ती, तिला वाटलं असेल, आणि का वाटू नये, हे तिचं सासर आहे. पण ते खोटं बोललेलं खरं सिद्ध करण्यासाठी तिनं तिच्या आईबाबांची खोटी शपथ घ्यावी असं नाही वाटत मला. पण ती असं काही करणार आहे का? माहित नाही, पण करू शकते. तिला तुम्ही सांगा दादा, वडील जाण्याचं काय दुःख असतं ते मला विचारावं म्हणो. नको असं काय करूस. हद्द झाली हा नंदिनी पुढे. म्हणजे हे असं सगळं तिने जर केलं असेल तर हातच जोडले पाहिजेत तिच्या पुढे. बरोबरी कसली करायची हिला? नाही मान्य आहे, चुकलं आमचं, मोडलं तिचं लग्न, पण आता हे सगळं करून काय होणार आहे? माई, हे बघ, तू आता अपसेट होऊ नकोस. अरे पण यांच्या मनात न उतरली ना उर्मी. ठीक आहे, बघू काय ते. आणि यांनी एखादी गोष्ट मनात घेतली की ती त्यांच्या डोक्यातून जाणं महाकठीण. मला कल्पना आहे त्याची. तरी मी बोलले बर का नंदिनीशी, म्हटलं आता एवढ्या तेवढ्या गोष्टीसाठी यांच्यापर्यंत जायची काय गरज, मला सांगायचंस. आता माझ्या लक्षात येतंय की तिला हे सगळं यांच्यापर्यंत न्यायचंच होतं, म्हणून तर रचलं ना तिने हे सगळं. शक्य आहे,
मला यांच्याशी बोललंच पाहिजे. माई हे बघ, तू घाईघाईनं त्यांच्याशी बोलायला जाऊ नकोस. अरे यांच्या मनात अडी राहून जाणार ना. पण नाही नाही, मी बोलतेच यांच्याशी. आयुष्यमान आणखीन एक दादा, माईंना यातलं काही सांगू नका. का? माई फार गोड आहेत, पण जे झालं ते त्यांना आवडलं नाही. मला पण रागवल्या त्या, म्हणजे प्रेमळ हक्कानेच रागवल्या. म्हणाल्या दादांपर्यंत गोष्टी कशाला न्यायच्या, त्यांना उगाच त्रास, त्यापेक्षा मला सांगत जा. पण माई इतक्या बिचाऱ्या गरीब आहेत ना, त्यांना या सगळ्याचा त्रास देणं जीवावर येतं माझ्या. त्यांनी मला बजावून पण मी तुम्हाला हे सांगितलं हे कळलं तर अजून रागवतील मला त्या. त्यांना वाटेल मी तुमच्याकडे चुगली केली. त्यांना मी हे नाही सांगू शकत की बाबांनंतर आता मला फक्त दादांचा आधार वाटतो. त्यांच्याशी नाही तर कोणाशी बोलणार मी, हे त्यांना कळणार नाही. आई खूप लहान वयात गेल्यानं मला आईशी बोलण्याची सवय नाही. बाबांशीच बोलायचे मी, म्हणून माईंना काही सांगण्यापेक्षा तुम्हाला सांगणं सोपं वाटतं मला. पण ते मी त्यांना नाही सांगू शकत. कळलं मला. मग नाही ना सांगणार माईंना? नाही सांगणार.